तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ओम क्षीरसागर. परत इथं नवीन स्ट्रॅटेजी नवीन ट्रेड सोबत. तर वेळ न करता सुरू करूया. तर आज आपण दिवसभरामध्ये 3 ट्रेड घेतले. फर्स्ट दिस इज, सेकंड दिस इज अँड थर्ड स्कूप लेट या इथे. तीनपैकी आपलं आज आपण 3 ट्रेड घेतले. त्यापैकी आपला एक ट्रेड आपला सक्सेसफुल गेला आणि 2 ट्रेडमध्ये एकदम स्मॉल म्हणता येईल आपल्याला आपले एस एल गेले. म्हणजे एक एस एल गेला आणि एक ट्रेड आपण स्वतःहून एक्झिट केला. फर्स्ट ट्रेड बघूया. मार्केट इथे एक डाऊन साईडची रॅली द्यायचं ट्राय करू लागला. डॉमिनन्स कॅन्डल क्रिएट झाली. आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण ट्रेड घेतला. डॉमिनन्स कॅन्डलचा आपण हाय एस एल लावला आणि मार्केट खालची रॅली एक्सेप्ट केली. मार्केटनं कन्सोलिडेट होऊन एक अपसाईडची रॅली दिली आणि आपला इथे एस एल हिट झाला. त्यानंतर इथे परत मार्केटनं क्रॉसओव्हर केलं. डॉमिनन्स कॅन्डल तयार केली सेम. इथे एंट्री घेतली. एक मोठा एस एल लावला यावेळेस, कारण मार्केटला ब्रीदिंग स्पेस दिला. त्यानंतर मार्केटनं इथे एक कन्सोलिडेट मूव्ह केलं आणि त्यानंतर या सिच्युएशनला मार्केटनं एक अपसाईड रॅली देऊन आपलं टार्गेट हिट केलं. त्यानंतर मार्केटने त्याचा हायर हाय जो आहे, म्हणजे एक असं म्हणता येईल की त्याचा हायेस्ट पॉईंट मार्केटनं इथे ब्रेक केला आणि मार्केटनं इथून एक कन्सोलिडेट मूव्हमध्ये तुम्ही इथे बघू शकता. हे जे मी क्यूब बनवलं आहे हे तेच आहे. त्यानंतर आपली इथे एक ट्रेड बनला, क्रॉसओव्हर झालं, आपण डाऊन साईडचा ट्रेड एक्सेप्ट केला. पण इथून परत मार्केटनं एक रिटेस्ट दिला, परत खाली आला, परत एक रिटेस्ट दिला. तर मार्केटमध्ये इथं व्हॉल्यूम खूप कमी झालं होतं. तर आपण इथे डिसाईड केलं की आपण या सिच्युएशनला आपण इथे एक्झिट करणार. $2 आपण इथे एस एल घेतला, $2 आणि त्यानंतर लिटरली त्याच्या 30 मिनिटानंतर मार्केटनं आपला एस एल इथे हिट करून टाकला. तर इथे आपलं जास्त काही लॉस गेला नाही. मोठा लॉस होणार होता, पण आपलं प्रिडिक्शन, आपण आपलं व्हॉल्यूमची स्ट्रॅटेजी बघितली होती. व्हॉल्यूम आपण बघितला मार्केटमध्ये किती काय आहे आणि त्यावर आपण ट्रेड एक्झिट करून टाकला आणि मार्केटमध्ये आपला इथे $2 फक्त या ट्रेडला एस एल गेला. या इथे मार्केटमध्ये एक आपला भरपूर प्रॉफिट झाला या मोठ्या ट्रेडला आणि छोट्या ट्रेडला इथे पण एक $2 ते $3 एस एल गेला. म्हणजे आज ओव्हरऑल आपण मार्केटमध्ये $5 एस एल आणि एक $15 ते $17 आपण प्रॉफिट केला होता या मोठ्या ट्रेडमध्ये यावाल्या. तर ओव्हरऑल आपण आज $12 मार्केटमध्ये प्लस आहे. 12 प्लस हिट होतात. पण आपल्यावर आहे की आपण एस एल किती ठेवायचे, ओव्हर ट्रेडिंग करायची नाही. आज मी दिवसभरातून 3 ट्रेड घेतले. मी इथे ट्रेड घेऊ शकलो असतो या डाऊन साईडला, परत इथे ओव्हर ट्रेड केलं असतं, परत इथे घेतलं असतं, पण नाही. मला एकदम माझे जी स्ट्रॅटेजी आहे, जी माझं कन्व्हिक्शन आहे ते प्रॉपर सेटअप झाला तरच मी ट्रेड घेणार, हे फिक्स होतं. त्यामुळे मी 3च ट्रेड घेतले. आता 3 ट्रेड झाले. आता मी मार्केट बघणार नाही. त्यानंतर डायरेक्ट आता उद्या सकाळी जे होईल ते आपण आपल्या रूलवर स्ट्रिक्ट राहायचं, रूल फॉलो करायचे, तेव्हाच मार्केट आपल्याला लॉस नाही देतं, चांगलं प्रॉफिट देतं. जसं की हे वाला 2.66चा आपला 1:2.66चा रेशो हिट झाला आणि आपण आपला लॉस रिकवर करून पण आपण आज प्रॉफिटमध्ये. तर आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ट्रेडमध्ये नेक्स्ट व्हिडिओसोबत. आतासाठी बाय बाय.